स्पेशल। आपका नाम क्या है? ज्ञानेंद्र वकील। कहाँ से हो? फिरोजाबाद। हाँ, आगरा। आगरा। आपका ये दुकान है, इसमें क्या क्या बनता है? इसमें समोसा, वड़ा पाव, जलेबी, कचौरी, मंचूरियन हाँ, और कैटरस का सभी। ये जो दुकान है आपका, ये खुद का है क्या आप ऐसा भाड़े से लिया है? भाड़े से लिया है। भाड़े से लिया है। आपका मालिक गाँव में। इधर अभी गरम गरम क्या है खाने के अभी? लिए? समोसा है, वड़ा पाव है, मंचूरियन है, जलेबी है गरम। वड़ा पाव कितने का है? 10 रुपये का। 10 रुपये का। और समोसा 15 रुपये का। जिलेबी 50 रुपये पाव। 50 रुपये पावशेर हो। आणि हे आपण सर्व पाहतोय आपल्या विकास यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला दाखवलं जातं आणि हे दृश्य सर्व आहे ते सातारा शहरातील आहे. आपण पाहतोय वाडे फाट्यापासून बॉम्बे रेस्टॉरंटकडे जाणारा जो मार्ग आहे त्याच्या अलीकडल्या बाजूला म्हणजे बोगद्याच्या बरोबर समोरच आहे. आणि आता आपण हे पाहतोय की वडा या ठिकाणी आहे. तर आत्ता मिळतील का आपल्याला? काय वडापाव मिळेगा क्या? गरम मिलेगा। गरम मिळेगा. हाँ। आणि आता आपण पाहतोय अशा प्रकारे हे आहेत आणि आपण लगेच या ठिकाणी चालू आहे. लगेच आपल्याला या ठिकाणी अशा प्रकारे कुणी कस्टमर आलं तर लगेच तर हे लगेच असं तेल पूर्णपणे उकळायला लावलेलं आहे त्यांना आणि या ठिकाणी लगेच गरम गरम काढून देणार आहे. प्रत्येकाला कुठलीही ऑर्डर तुम्ही टाका म्हणजे इथं आल्यानंतर सांगायची आहे ते लगेच तुम्हाला गरम गरम काढून दिलं जाते. ये दुकान कितने दिनों से चल रहा है? 2 साल से। 2 साल से। खाली आप ही रहते हो क्या और कोई आपके साथ रहता है? रहते हैं मेरे भाई बड़े भाई. आता आपण पाहू शकताय जिलेबी. तेलातली जिलेबी हो. 50 रुपये पावशेर. अशी जास्त वगैरे घेतली काय तर किलो वगैरे कितीने ऑर्डर किया तो 1 kg वगैरे वो 200 ये फिक्स रेट है और फिक्स दर है. बहुत अच्छे. आणि आता तुम्ही पाहताय ही चटणी कशा प्रकारे काय. ही चटणी कशाची आहे? कौन सी चटनी है? शेंगदाने का चटनी। इसमें क्या क्या डाला है? लहसुन, शेंगदाना, दाल कौन सा? तो भुना हुआ दाल रहता है ना। हाँ? चने का दाल भुना हुआ। चना दाल मतलब हरभरे की दाल। हाँ। इसमें कांदा वगैरह कुछ नहीं। लहसुन, मिर्ची, नमक, मसाला। बहुत अच्छा है और स्वादिष्ट अशी खाण्याची चटणी आहे या ठिकाणी आता आपण पाहिलेली आहे. आणि अशा प्रकारे पाणी बॉटल वगैरे या ठिकाणी ठेवलेली इथं. उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे हे पार्टीवर ऑर्डर वगैरे स्वीकारले जातात. अभी तक आपने कहाँ ऑर्डर किया है पार्टी का? तो जगह याद नहीं। मैं किया है सैनिक स्कूल। हाँ। और स्वराज हॉल में। स्वराज हॉल कई जगह किया है। पार्टी ऑर्डर में कौन सा ऑर्डर आपको ज़्यादा आता है? खाने का, जो बर्थडे है और लगन है, शादी। हाँ, उसमें वड़ा पाव का ज़्यादा क्वांटिटी
लगा नहीं। क्या समोसा कौन सा ज़्यादा ऑर्डर रहता है? ये भाजी रहता है, पनीर का है, बैंगन भाजी है, पनीर टिक्का है। मतलब वो भी आप करते हैं? हाँ सब। और ये वीडियो के माध्यम से आपको किसी के बर्थडे में ऑर्डर चाहिए तो इसके लिए संपर्क 86 23 82 16 58। एक बार फिर से बोलो। 86 23 82 16 58। एक बार इसी नंबर पे कांटेक्ट करो और आपको ऐसा गरम गरम वड़ा पाव मिलेगा। ये जो इधर आप 10 रुपए का एक वड़ा पाव बेचते, हाँ 15 का समोसा बेचते, तो उधर का क्वांटिटी कितना रहता है जो आदमी यहाँ से बुलाएगा आपको? तो ऑर्डर के लिए कितना क्वांटिटी, कितना प्राइस रहता है? 200 250 रहेगा। तो उसमें प्राइस कितना रहेगा एक वड़ा पाव का? वो तो फिक्स रेट रहेगा 10 रुपये। 10 रुपए। हाँ इधर लो उधर लो पार्टी में। हाँ तो ये बात सही है कि पार्टी ऑर्डर में और दुकान पे किधर भी ले लो एक ही भाव है, फिक्स है। जो भाव है 10 रुपये। ये खाना करते क्या? तुम्ही आता हे पाहू शकताय, त्यांचं विजिटिंग कार्ड आहे। लग्न, मुंजस, साखरपुडा, वास्तुशांत, वाढदिवस, बारसे आणि तसेच भरपूर असे शुभमंगल कार्यालय अशा ठिकाणी घरामध्ये छोटे नाही तर मोठे देखील या ठिकाणी ऑर्डर स्वीकारतात। अतिशय सुंदर असं हे आणि पूर्णपणे चवदार आणि स्वादिष्ट असं हे ताट आपल्याला पाहायला मिळते। आणि हे सगळं तुम्हाला दाखवलं जाते आपल्या विकास नाळे यूट्यूब चॅनलवरती। तुम्ही पाहताय विकास नाळे यूट्यूब चॅनल। जर कोणी आपल्या या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। विकास नाळे यूट्यूब चॅनल। भेळ आहे मस्त मध्ये, भरपूर काही पदार्थ आहेत आपण पाहू शकता। या भजी इथे हे आहेत मंचुरियन, समोसे, अतिशय सुंदर अशी ही डिश आहे। ह्या थाळीची प्राइस काय विचारूया आपण। ये जो थाली दिख रही है इसका प्राइस क्या है? बोलो। इसका प्राइस ये जो किसी को चाहिए हो हाँ तो कितने में मिलेगा ये थाली? 150 रुपये में। 150 में। कितना अनलिमिटेड है क्या? नहीं अनलिमिटेड 200 का। 200 का अनलिमिटेड है। तो आणि हे फक्त या ठिकाणी दुकानावरती नाही दिलं जात, तर बर्थडे वगैरे, वाढदिवस किंवा शुभ कार्य असतात या ठिकाणी ही डिश आपल्याला पाहायला मिळते। डिश म्हणण्यापेक्षा ही जेवणाचं ताट आहे। हे एक ताट का कितना प्राइस रहता है? वो मेनू के ऊपर रहेगा आपका। मेनू क्या है? इतना जो मेनू हर एक दिया है आपने वो कितने का प्राइस रहेगा? ये बैठेगा 250 का। आणि आत्ता आपण हे सर्व पाहिलं की त्याच्यामध्ये पाणीपुरी असेल किंवा हे मस्तमध्ये इथं भजी आहेत, कांदा भजी, इकडं मंचुरियन आहे किंवा अजून या ठिकाणी काय म्हणतो समोसा आहे, भेळ आहे, जिलबी आहे, वडापाव आहे आणि तर आपण या ठिकाणी तयार आहे जिलबी आणि अतिशय सुंदर आहे, मस्तमध्ये चविष्ट स्वादिष्ट आपण खाऊ शकता, पार्सल घेऊन जाऊ शकता, इतरांना ऑर्डर करण्यासाठी देखील आहे। वाढदिवस वगैरे, बड्डे मस्तमध्ये यासाठी चालणारा असा हा आयटम आहे, म्हणजेच जिलबीचा
वड़ा पाव समोसा, प्रत्येक हर एक घर में वो चलने वाला आइटम इन्होंने रखा है। वड़ा पाव, जलेबी और बहुत कुछ है, समोसा। वो बर्थडे के बाद जो केक के साथ देते वो वाला आइटम इन्होंने रखा है बहुत अच्छी तरह से। और कोई नया हो तो इस चैनल को लाइक करो, शेअर करो और सबस्क्राईब करो। धन्यवाद। आणि सर्वात महत्त्वाचं हे चवदार आणि असे खाण्यास अतिशय उत्कृष्ट आणि स्वादिष्ट अशी आहे। 4, 6, 8 पर्यंत खाऊ शकता तुम्ही मस्तमध्ये एक मिरची। ठीक आहे, कसा वाटला सांगा, कमेंटमध्ये सांगा।